ख्रिस्तामधील प्रियांनो, सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. येशू हाच प्रभू आहे, जगाला आम्ही हे सांगणार. येशू हा मुक्तिदाता, अजाण आहे त्यांना आम्ही सांगणार. पाठवणार, सांगणार, सर्वांना ऐकविणार. कर्माने नाही सांगू आम्ही कृपेने, गावोगावी फिरून सांगू एकतेने. कर्माने नाही सांगू आम्ही कृपेने, गावोगावी फिरून सांगू एकतेने. दयाळाची सतत नम्रतेने कान घेत, येशू हाच एक तारणारा. येशू हाच एक तारणारा. येशू हाच प्रभू आहे, जगाला आम्ही हे सांगणार. येशू हा मुक्तिदाता, अजाण आहे त्यांना आम्ही सांगणार. पाठवणार, सांगणार, सर्वांना ऐकविणार. वृक्षभूमी उपसवितो प्रभूचा, अंधारा जीवनाची ज्योती प्रभूचा. वृक्षभूमी उपसवितो प्रभूचा, अंधारा जीवनाची ज्योती प्रभूचा. जीवन तसे कान ओझाने तुटलेले असो, माझ्या जवळ या प्रभू बोलावितो. माझ्या जवळ या प्रभू बोलावितो. येशू हाच प्रभू आहे. आजच्या मन्नासाठी निवडलेला शास्त्रपाठ स्तोत्र 68 वचने 1-9. स्तोत्र 68 वचने 1-9. त्याच्या वैऱ्यांची दानादान हो, त्याचा द्वेष करणारे त्याच्या पुढून पळोत. जसा धूर पांगतो तशी त्यांची पांगापांग कर. जसे मेण अग्नीपुढे ठेवले असता वितळते, तसे दुष्ट देवापुढे नष्ट होवोत. परंतु नीतिमान हर्ष करोत, देवापुढे आनंदोत्सव करोत, हर्षामुळे आनंद करोत. देवाला गीत गा, त्याच्या नावाचे स्तवन करा. ज्याची स्वारी ओसाड प्रदेशातून चालली आहे, त्याच्यासाठी राजमार्ग तयार करा. त्याचे नाव परमेश आहे, त्याच्या पुढे आनंद उत्सव करा. पितृहीनांचा पिता, विधवांचा कैवारी असा देव आपल्या पवित्र निवासस्थानी आहे. एकटे असलेल्यांना देव कुटुंब वत्सल करतो. बंदिवानांना बाहेर काढून भाग्यवान करतो. परंतु बंडखोर वृक्ष प्रदेशात राहतात. हे देवा, जेव्हा तू आपल्या लोकांपुढे चाललास व रानातून प्रयास केलेस, तेव्हा भूमी कंपित झाली व देवासमोर आकाशातून पर्जन्यवृष्टी झाली. देवासमोर, इस्रायलाच्या देवासमोर सिनाय पर्वत देखील कंपित झाला. हे देवा, तू विपुल पर्जन्य पाठवून दिलास. तुझे वतन कोमेजले होते, तेव्हा तू ते यथास्थित केलेस. देवबाप वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात आपणा सर्वांना सलाम. आज आम्ही वाचलं आहे स्तोत्रसंहिता 68. देवबापाचं वचन दावीद राजा यामध्ये बोलत आहे की परमेश्वर आमचा किती सामर्थ्यशाली आहे, त्याच्यासमोर दुष्ट लोक हे टिकू शकणार नाहीत. जसं की मेण जर अग्नीपुढे ठेवलेला असेल तर तो वितळून जाईल. दुष्ट लोक देवाच्या समोर टिकू शकणार नाहीत, ते नष्ट होतील. प्रियांनो, परंतु परमेश्वर आमचा किती दया आणि कृपा करणार आहे. प्रभूचं वचन असं आम्हाला शिकवत आहे 6 वचनामध्ये, एकटे असलेल्यांना देव कुटुंब वात्सल करतो, बंदिवानांना बाहेर काढून भाग्यवान करतो, परंतु बंडखोर वृक्ष प्रदेशात राहतात.
देवबापाचं वचन आम्हाला शिकवत आहे की परमेश्वर दया करणार आहे. 5व्या वचनात म्हटलेलं आहे, पितृहीनांचा पिता, विधवांचा कैवारी असा देव आपल्या पवित्र निवासस्थानी आहे. परमेश्वर आमचा देव खरोखर जे अनाथ विधवा आहेत यांचा कैवार घेणारा देव आहे. त्याच परमेश्वरावरती आम्ही विश्वास ठेवावा. आणि 4 वचनात म्हटले, देवाला गीत गा, त्याच्या नावाचे स्तवन करा, ज्याची स्वारी ओसाड प्रदेशातून चालली आहे. त्याच्यासाठी राजमार्ग तयार करा, त्याचे नाव परमेश आहे. त्याच्यापुढे आनंदोत्सव करा. होय प्रियांनो, अशा सर्व समर्थ देवाच्या पुढे आम्ही आनंद उत्सव करू. त्याच्यासाठी आम्ही सुंदरतेने मार्ग तयार करू. आम्ही त्याच्या मार्गात चालूया, त्याचा महिमा करूया, कारण की आमचा देव महान आहे. तो आम्हावरती कृपा करतो, म्हणून आम्ही आज या जीविताच्या भूमीमध्ये जिवंत आहोत. देवबाप आपणा सर्वांना या वचनाद्वारे आशीर्वाद देऊ. आपण प्रार्थना करू. स्वर्गीय पित्या, तुझं वचन पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे तो आमचा कैवारी आहे, आमची काळजी घेणारा, परंतु जे दुष्टाईने चालणारे आहेत तो त्यांना नष्ट करणारा देव आहे. तरी देखील देवा, तो सर्वांवरती चांगले सारखीच प्रीती करणारा देव आहे, कृपा करणारा देव आहे. आम्ही देखील तुझे लेकरं, तुझी कृपा प्राप्त झालेलं असताना, तुझी दया आम्हाला मिळालेली असताना देवबाप्पा तुझ्या मार्गात आम्हाला चालव आणि प्रवेशू तुझं गौरव करण्यास सहाय्य कर. ह्या जगामध्ये तुझा आणि तुझा महिमा गाण्यासाठी आम्हा सर्वांचं सहाय्य कर. प्रवेशूच्या नावात केली प्रार्थना म्हणून ते देवबाप्पा, आमेन. अद्भुत कार्य करणारा प्रभूचा, द्वार उघडे ठेवणारा प्रभूचा, अद्भुत कार्य करणारा प्रभूचा, द्वार उघडे ठेवणारा प्रभूचा. काय त्याचे येणीचं नाही, काय वेळ थोडा हात नाही, कार्य जे मिळाले ते महान आहे, कार्य जे मिळाले ते महान आहे. येशू हाच प्रभू आहे, जगाला आम्ही हे सांगणार. येशू हा मुक्तिदाता, अजाण आहे त्यांना आम्ही सांगणार, पाठवणार सांगणार, सर्वांना एक प्याला पाणी जरी पाजले, मदतीचे हात जरी पुढे केले. एक प्याला पाणी जरी पाजले, मदतीचे हात जरी पुढे केले. 10 तांदूळ पावतील, आशीर्वाद मिळवितील, हात पुढे करील तो धन्य आहे, हात पुढे करील तो धन्य आहे. येशू हाच प्रभू आहे, जगाला आम्ही हे सांगणार. येशू हा मुक्तिदाता, अजाण आहे त्यांना आम्ही सांगणार, पाठवणार सांगणार, सर्वांना ऐकविणार, पाठवणार सांगणार, सर्वांना ऐकविणार. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.